बघत एका भोंदू महिलेने चक्क एका IT इंजिनियरची फसवणूक केली आहे। पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। वेदिका पंढरपूरकर नावाच्या भोंदू मांत्रिकेनं तब्बल 14 कोटी रुपये उकळल्याचं समोर आले। मुलींना असलेला दुर्धर आजार बरा करण्याचं आश्वासन देऊन ही फसवणूक करण्यात आलेली आहे। यावेळी त्यांच्याकडून बँक खात्यात पैसे घेतले। त्या पैशातून वेदिका पंढरपूरकरनं कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी वेदिका पंढरपूरकरचा शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी आपण बोलूया। अभिजित, अत्यंत धक्कादायक घटना आहे। एका मांत्रिकानं फसवलंय आणि तेही 14 कोटींना गंडा घातलाय। सुवर्णा, खरं तर ही खूप मोठी घडामोड म्हणावं लागेल, कारण ज्या IT दाम्पत्याला ही 14 कोटी रुपयाची जी आहे ती फसवणूक केली आहे ना, गंडा जो घातलाय ना, तो इंग्लंडमध्ये राहायला होते। वेदिका पंढरपूरकर असं एक मांत्रिकेचं नाव आहे, जी पुण्यातल्या महात्मा सोसायटीत आधीपासून राहत होते। आता ही सगळा जो प्रकार आहे ना, खरं तर हे डोळस दाम्पत्याला 2 मुली आहेत आणि या दोन्ही मुलीला सुवर्णा एक छोटासा आजार आहे, पण त्या आजारातून बऱ्या होत नव्हत्या। इंग्लंडमध्ये IT कंपनीत हे काम करत होते आणि तिथून पुण्यात जे आले ना, ते त्या 2 मुलींच्या उपचारासाठी IT दाम्पत्य आलं होतं आणि त्यानंतर जे झालं ना, ते भयंकर होतं। कारण या IT दाम्पत्याला एक महाराज भेटला आणि त्यानं त्याची शिष्या जी वेदिका पंढरपूरकर आहे तिची ओळख घालून दिली आणि त्यांनी सांगितले की माझ्या या शिष्य जी आहे तिच्या अंगात शंकर महाराज येतात आणि तुमच्या मुलींना बरं करण्यासाठी तिच्याकडे वैदिक शक्ती आहे असं म्हणत तिला काहीतरी पैसे द्यावे लागतील असं पहिल्यांदा गंडा घातला आणि हळूहळू करत या डोळस दाम्पत्यांच्या जी इस्टेट आहे किंवा त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर या मांत्रिकेची वेदिका पंढरपूरची जी आहे ती नजर गेली आणि पुण्यातलंच नाही तर इंग्लंडमध्ये असणारं त्यांचं घर, त्यांचं फार्म हाऊस विकायला लावून एकूण या सगळ्या मालमत्तेतून किंवा जी रक्कम गोळा केली ती 14 कोटी रुपयांचा गंडा या डोळस दाम्पत्याला या खरं तर भोंदू मांत्रिकेनं घातलाय। या सगळ्या विरोधात जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची ही सगळी फसवणूक झाल्या, काल उशिरा पुणे पोलीस आयुक्तांना या डोळस दाम्पत्यानं तक्रारी अर्ज दिलाय। या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। पण ही सगळी क्रोनॉलॉजी जर बघितली ना, तर 14 कोटी रुपये हे टप्प्याटप्प्यानं म्हणजे मागच्या 2 वर्षापासून ही जी वेदिका पंढरपूरकर आहे ती या दाम्पत्याकडून पैसे घेत होते। शिकलेलं अति शिकलेलं उच्च शिक्षित हे दाम्पत्य आहे, डोळस दाम्पत्य। नवरा जो आहे तो या इंग्लंडमधल्या एका मोठ्या IT कंपनीत काम करत होता आणि त्याला शेवटी मुलीवरचं प्रेम जे आहे ते जागरूक झालं। दोन्ही मुलींना गेल्या अनेक दिवसांपासून आजार होते। ते आजार कुठले काही केले तर ते बरे होत नव्हते आणि याच भोंदू बाबानं त्यांना गळ घातली की जी माझी शिष्या आहे ती शिष्या शंकर महाराज तिच्या अंगात येतात आणि हा जो आजार आहे ती बरी करू शकते आणि म्हणून तिच्या आणि त्याच्या नवऱ्याच्या अकाउंटवर पहिल्यांदा आपल्याला काही पैसे पाठवावे लागतील आणि याच पैशाला द्यायला जी सुरुवात झाली ना, ती असं करत 14 कोटी रुपये या खरं तर यांनी ढापले आहेत म्हणावे लागतील। खोटं बोलून एखादी पूजा करत एखादं यज्ञ करत हळूहळू हे पैसे जे आहेत ते आता या दाम्पत्याचे 14 कोटी रुपये गंडवले आहेत। 14 कोटी रुपयांना दाम्पत्याला गंडवलेला आहे आणि आता या सगळ्यावरती पुणे पोलीस काय ऍक्शन घेतात, ती महिला जी वेदिका नावाची तांत्रिक आहे तिच्यावरती काय कारवाई होते, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुवर्ण, अगदी बरोबर। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित।